मूर्तिजापूर येथील वाईन शॉपचे व्यावसायिक असलेले राजेश गुप्ता हे आपली शॉप बंद करून रात्री घरी परत जात असताना त्यांना अज्ञात लुटाऱ्यांनी भर रस्त्यात अडवून त्यांच्याकडील रोख 1,45,000 लंपास करण्यात आले होते। याच घटनेतील 6 आरोपींना अटक करण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे। त्यापैकी एक आरोपी असल्याची माहिती पोलिसांना दिली। मूर्तिजापूर येथील राजेश मूलचंद गुप्ता वय 44 वर्ष राहणार शिवाजीनगर मूर्तिजापूर यांनी 8 मे रोजी दिलेल्या तक्रारीवरून फिर्यादी हे दिवसभरातील व्यवहाराचे 1,45,000 बॅग मध्ये घेऊन दुचाकीने घरी जात असताना 2 दुचाकीवरून आलेल्या 4 ते 5 अज्ञात इसमांनी त्यांना अडवून त्यांच्या पोटात लाथ मारून त्यांना खाली पाडून काठीने मारून त्यांच्या जवळील 1,45,000 रुपये असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेले। यानंतर पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरवून 16 जून रोजी 6 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली। यात एक अल्पवयीन बालकाचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांना 17 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। व्यवसाय करून रात्री 1,45,000 रुपये सोबत घेऊन घरी जायला निघाले, तर त्याच्या कोणीतरी जे गुन्हेगार लोक त्यांनी वाघ ठेवला त्यांच्यावर आणि त्यांच्या पाठीमागून ते आले 4 जण मोटरसायकलवर आणि त्यापैकी एकाने त्यांना त्यांच्या मोटरसायकलला लाथ मारली आणि खाली पाडलं। राजेश गुप्ता खाली पडले तसं त्यांच्या पाठीमध्ये परत एक दंडुका मारला आणि त्यांच्या हातातली 1,45,000 रुपयांची बॅग 45,000 रुपयांची बॅग घेऊन पळाल्याच्या नंतर मग पोलीस स्टेशनला 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला रॉबरीचा आणि तपास सुरू केला। त्या दरम्यान आमचे पोलीस अधीक्षक साहेब बच्चन सिंग साहेब यांनी त्या गुन्ह्याला भेट दिली आणि त्यांचं मार्गदर्शनही त्यांना लाभलं आम्हाला। त्याप्रमाणे आम्ही तपासाला सुरुवात केली, तर गुप्त बातमीदारामार्फत जी माहिती मिळाली त्यानुसार या गुन्ह्यामध्ये एकूण आम्हाला 9 आरोपी असल्याचं आढळलं। त्यापैकी 5 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून 20,000 रुपये जप्त झालेले आहेत। गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकली जप्त झालेल्या आहेत, मोबाईल जप्त झालेला आहे आणि बाकीचे जे 4 आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू आहे। तर एकूण असे 9 आरोपींनी मिळून तो कट रचून मोठा दरोडा केलेला आहे। सुरुवातीला रॉबरी होती, नंतर दरोड्याचे कलम आपण लावलेलं आहे। विशाल बाबूलाल राऊत वय 19 वर्ष राहणार धिलोरी तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती। यश नंदकिशोर ननीर वय 20 वर्ष राहणार गौतम नगर मूर्तिजापूर। महेश सुधाकर गवई वय 22 वर्ष राहणार जुने घरकुल मूर्तिजापूर। सौरभ शशिकांत बाळापुरे वय 21 वर्ष राहणार काळा गोटा मूर्तिजापूर। अमरदीप राजेंद्र मोहाळ वय 22 वर्ष राहणार पहाडीपुरा मूर्तिजापूर। या व्यतिरिक्त एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले 2 दुचाकी क्रमांक MH27 DP 8262 MH30 AH 6395 एक मोबाईल तसेच नगदी 20,000 रुपये असा एकूण 1,96,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे, API अनंतराव वळतकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक श्यामसुंदर तायडे, पोलीस हवालदार सुरेश पांडे, नंदकिशोर टिकार, सचिन दांदळे, मंगेश विल्हेकर, पोका सचिन दुबे, गजानन खेळकर, स्वप्नील खळे, भूषण नेमाळे, नामदेव आळे यांनी करून सदरचा गुन्हा उघड करण्यात यश मिळवले असून पुढील पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली API अनंतराव वळतकर तपास करीत आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोला मधून संजय उमक यांची रिपोर्ट।